नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राईट टू प्रायव्हेट डिफेन्स की ज्याला आपण आत्मसंरक्षणाचा अधिकार म्हणतो किंवा बचावाचा हक्क म्हणतो किंवा खाजगीरित्या बचावाचा हक्क म्हणतो। हे खाजगीरित्या बचावाचा हक्क काय तर नॉर्मली जर समजा आपल्या शरीराच्या संदर्भात किंवा मालमत्तेच्या संदर्भात जर काही कुणी अपराध करतंय तर मग आपल्याकडे पोलीस स्टेशन आहे, मग आपण पोलिसांकडे जातो, FIR नोंद करतो। मग तो गुन्हा तुमच्या शरीराच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या मालमत्तेच्या संदर्भात असेल, मग त्या अनुषंगाने दखलपात्र असेल तर दखलपात्र, अदखलपात्र असेल तर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करतो। पण बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या शरीराच्या बाबतीत होणारा हल्ला हा अतिनिकट आहे, तर आता आपण तो टाळू शकतो का तर टाळू शकतो। तर कायदा गांधीगिरीला मानत नाही। कायदा म्हणतो जर एखादा व्यक्ती तुमच्या शरीरावर हल्ला करतोय तर तुम्ही प्रतिहल्ला करा, किंवा एखादा व्यक्ती तुम्हाला तुमच्या मालमत्तेपासून वंचित ठेवतोय, तुमच्या मालमत्तेच्या संदर्भात काही गुन्हा करतोय तर त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला प्रतिहल्ला करता येईल किंवा त्याला तिथून त्या मालमत्तेचं तुम्हाला संरक्षण करण्याचा अधिकार आहे। पुढं न्यायालय सुद्धा काही न्याय निर्णयामध्ये म्हणतंय की प्रत्येक नागरिकानं धीटपणे धैर्यानं आपल्या शरीराचा किंवा आपल्या मालमत्तेचं संरक्षण केलं पाहिजे। येतं लक्षात? तर मग पुढे जाऊन आपण असं सांगतो की आपल्याकडे शरीराच्या बाबतीत कलम 38 अन्वये आणि मालमत्तेच्या बाबतीत कलम 41 अन्वये तुम्ही आत्मसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत समोरच्या व्यक्तीला ठार सुद्धा मारू शकता। म्हणजे जर खुनी हल्ला आहे, समोरचा व्यक्ती तुमच्या विरोधात तुमच्या बाबतीत खुनी हल्ला करतोय तर तुम्ही प्रतिकारात्मक प्रतिहल्ला करून तुम्ही त्याला ठार सुद्धा मारू शकता। म्हणजे तिथं खून हा गुन्हाच होणार नाही। किंवा एखादा व्यक्ती तुमच्या घरी घरफोडी करतोय तर तुम्ही, किंवा तुमचं घर स्फोटकाच्या सहाय्याने जाळतोय तर त्या तुमच्या मालमत्तेचं संरक्षण करताना तुम्ही त्याचा मृत्यूसुद्धा घडवून आणू शकता। इतका हा आत्मसंरक्षणाचा अधिकार मोठा आहे। येतं का लक्षात? तर मग एखाद्या आरोपीला किंवा एखादा वकील आपल्या पक्षकाराला वाचवण्यासाठी या टॉपिकचा, या तरतुदींचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतो। तर त्यामुळे हा बचावाचा हक्क कसा आहे तर त्या अनुषंगानं आपण म्हणलं की कलम 34 पासून कलम 44 पर्यंत आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे। तर पहिल्यांदा जे काही 4 सेक्शन आहेत 34, 35, 36 आणि 37, हे 4 सेक्शन हे शरीराच्या बाबतीत सुद्धा लागू आहेत आणि मालमत्तेच्या बाबतीत सुद्धा लागू आहेत। म्हणजे साधारणपणे आत्मसंरक्षणाच्या ज्या काही सर्वसाधारण तरतुदी आहेत तर ह्या 4 सेक्शनमध्ये दिलेले आहेत। आणि पुढं मग 38, 39, 40, 41, 42, 43 आणि 44 ह्या तरतुदी, मग काही तरतुदी शरीराच्या बाबतीत लागू आहेत तर काही तरतुदी मालमत्तेच्या बाबतीत लागू आहेत। पण शरीर आणि मालमत्ता या दोघांना एकत्रितपणे ह्या 4 तरतुदी लागू आहेत। आत्मसंरक्षणाच्या संदर्भात सर्वसाधारण तरतुदी कलम 34 पासून कलम 37 पर्यंत। मग कलम 34नं काही सर्वसाधारण तत्व सांगितलं। म्हणजे काय? आत्मसंरक्षणार्थ केलेले कृत्य हे गुन्हा ठरणार नाही। जसं हे प्रकरण 3 मध्ये प्रत्येक ठिकाणी हे कृत्य गुन्हा ठरणार नाही, तसं आत्मसंरक्षणार्थ केलेलं कृत्य किंवा खाजगीरित्या बचावामध्ये त्याच्या अनुषंगानं तुम्ही केलेले कृत्य जरी तो गुन्ह्याच्या चौकटीत येत असलं तरी तो गुन्हा ठरणार नाही, हे कलम 34 सांगते। ते एक सर्वसाधारण तत्व आहे। कलम 35 ह्या आत्मसंरक्षणाच्या अधिकाराची व्याप्ती सांगते। मग हा आत्मसंरक्षणाचा अधिकार तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल पण उपलब्ध आहे, मालमत्तेच्या बाबतीत पण उपलब्ध आहे। तुमच्या शरीराबरोबर इतरांच्या शरीराच्या बाबतीत पण वापरण्याचा अधिकार आहे। तुमच्या मालमत्तेबरोबर इतरांच्या मालमत्तेचं सुद्धा संरक्षण करताना तो तुम्हाला अधिकार आहे। त्यानंतर कलम 36 हे काय सांगतंय मी थोडक्यात सांगतो। आपण कलम 20 मध्ये बघतो की 7 वर्षाच्या आतल्या बालकानं जर समजा एखादा खून जरी केला तर त्याला शिक्षा नाही। म्हणजे कायदेशीररित्या ते बालक हे असक्षम आहे। पण असं जर समजा कलम 20 अंतर्गत जर समजा आपण म्हणतोय की 7 वर्षाच्या आतल्या बालकानं केलेलं कुठलेही कृत्य हे गुन्हा ठरणार नाही, आणि 7 वर्षाच्या आतल्या बालकानं जर समजा तुमच्या विरोधात
जर समजा रिव्हॉल्वर रोखलं आणि तो ट्रिगर दाबणार आहे, तर तुम्ही आता मग हे 7 वर्षाच्या आतलं बालक, एवढं लहान बालक आहे, एकतर कायद्याने याला सगळ्या गोष्टी माफ केलेत म्हणून मग तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार उपलब्ध होत नाही असं नाही. जरी 7 वर्षाच्या जरी आतलं एखादं बालक आहे ते तुमच्या विरोधात रिव्हॉल्वर रोखतंय आणि तुम्हाला वाजवी भीती आहे हे ट्रिगर दाबणार आहे, तेवढ्यात तुम्ही त्याला ठार मारू शकता. म्हणजे कलम 36 सांगतंय की असक्षम व्यक्तीविरुद्ध सुद्धा तुम्हाला इतर व्यक्तीप्रमाणे सारखाच अधिकार आहे. म्हणजे इतर व्यक्तीच्या विरोधात जसा अधिकार आहे तसा या असक्षम व्यक्तीविरुद्ध सुद्धा तुम्हाला अधिकार आहे. आणि कलम 37 म्हणते तसं आपण राजघटनेमध्ये बघतो की मूलभूत हक्क हे आवश्यक प्रमाणात तुम्हाला दिलेले आहेत, जेवढे गरजेचे पाहिजे तेवढे दिलेले आहेत, पण अमर्यादित तुम्हाला मूलभूत हक्क उपलब्ध नाहीत. मूलभूत हक्कावर काही पर्याप्त निर्बंध आहेत. त्याचप्रकारे ह्या आत्मसंरक्षणाच्या अधिकारावर काही पर्याप्त निर्बंध आहेत. ते निर्बंध कुठं दिलेले आहेत, मर्यादा कुठं दिलेल्या आहेत, कलम 37 मध्ये दिलेले आहेत. येते का लक्षात? म्हणजे ह्या काही सर्वसाधारण तरतुदी आहेत. पुढं आता मग शरीर आणि मालमत्तेच्या बाबतीत समोरासमोर जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर पटकन लक्षात राहील बघा. म्हणजे शरीराच्या संदर्भात काही गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे, कलम 38, आणि मालमत्तेच्या बाबतीत काही गंभीर मालमत्तेच्या विरोधातले गुन्हे आहेत तर कलम 41. तर गंभीर शरीराच्या संदर्भातले जे काही गुन्हे आहेत त्याच्या बाबतीत तुम्ही प्रतिहल्ला करताना समोरच्या व्यक्तीला ठारसुद्धा करू शकता, हे कलम 38 सांगते. आणि गंभीर मालमत्तेच्या संदर्भातले गुन्हे आहेत ते तुमच्या मालमत्तेचं संरक्षण गंभीर गुन्ह्यापासून करण्यासाठी तुम्ही प्रतिहल्ल्यामध्ये समोरच्या व्यक्तीला ठार मारू शकता, हे कलम 41 सांगते. पुढं मग आता प्रत्येकच ठिकाणी तुम्हाला काय तुमच्या शरीराचं संरक्षण करताना किंवा मालमत्तेचं संरक्षण करताना समोरच्या व्यक्तीला ठार मारण्याचा अधिकार नाही, पण मग काही ना काही अधिकार आहे. एखादी चापट देण्याचा अधिकार आहे, काठीनं मारण्याचा अधिकार आहे. तर म्हणजे मृत्यू खेरीज, मृत्यू सोडून इतर आत्मसंरक्षणाचा अधिकार तुम्ही वापरू शकता, हे शरीराच्या बाबतीत कलम 39 सांगितलं आणि मालमत्तेच्या बाबतीत कलम 42 सांगितलं. मृत्यू व्यतिरिक्त इतर हानीचा अधिकार, इतर अपायांचा अधिकार. पुढं मग हा आत्मसंरक्षणाचा अधिकार कधी असतो तुम्हाला? तो आत्मसंरक्षणाचा अधिकार तुम्हाला कधी सुरू होतो आणि तुम्हाला कुठंपर्यंत आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे? मग तुमचा आत्मसंरक्षणाचा अधिकार शरीराच्या बाबतीत आणि मालमत्तेच्या बाबतीत कधी सुरू होतो आणि कधी संपतो, हे शरीराच्या बाबतीत सांगितले कलम 40 आणि मालमत्तेच्या बाबतीत सांगितले कलम 43. हक्क सुरू होणे, चालू राहणे. तर हे 38, 41 एकत्रितपणे लक्षात ठेवतोय आपण. 39, 42 हे एकसारख्या तरतुदी आहेत, फक्त शरीर आणि मालमत्ता असा फरक आहे. आणि 40 आणि 43 हे शरीर आणि मालमत्तेच्या बाबतीत एकमेकाला समांतर कलम आहेत. तर असे या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवलं तर आपोआप लक्षात राहील तुमच्या. आणि खरं तर कलम 44 हे शरीराच्या बाबतीत आहे, पण ते थोडं वेगळं आहे. म्हणजे असं काही नाही की समोरचा व्यक्ती काहीतरी अपराध करतोय म्हणून तुम्ही आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. ही तुमच्या आत्मसंरक्षणाच्या अधिकारामध्ये निष्पाप लोक मारली तरीसुद्धा तुम्हाला संरक्षण आहे. ते कसं काय हे आपण कलम 44 मध्ये बघणार आहे. येतं लक्षात? आता कलम 34. तर कलम 34 हे आत्मसंरक्षणाच्या अधिकाराच्या संदर्भात एक साधारण तत्व आहे. एक साधारण तत्व आहे. काय साधारण तत्व आहे? कलम 34 काय सांगते? खाजगीरित्या बचाव करताना केलेल्या गोष्टी, थिंग्स डन इन प्रायव्हेट डिफेन्स. एकच स्टेटमेंट आहे. खाजगीरित्या बचाव करण्याच्या ओघात केलेलं कृत्य हे गुन्हा नसतं. म्हणजे जे काही तुम्ही खाजगीरित्या बचाव करताना जे काही तुम्ही कराल तर त्याला मात्र ते कृत्य हे गुन्हा नसतं. भले एखाद्याचा जीव जरी गेला तरी ते गुन्हा होत नाही. हे कुणी सांगितलं? कलम 34 सांगितलं. ओके. नेक्स्ट आता कलम 35 काय म्हणते बघा. कलम 34 काय सांगितलं? साधारण तत्व सांगितलं. कलम 35 ह्या आत्मसंरक्षणाच्या अधिकाराची व्याप्ती सांगते. मग हा आत्मसंरक्षणाचा अधिकार किती व्यापक असेल? तर सांगितलं हा आत्मसंरक्षणाचा अधिकार तुम्हाला तुमच्या शरीराविरुद्ध पण वापरता येईल, म्हणजे तुमच्या शरीराचं संरक्षण करताना पण वापरता येईल. मग शरीराचं संरक्षण तुमच्या एकट्याचं नाही, तुम्ही तिरायत व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला आत्मसंरक्षण ह्या बचावाच्या हक्काचा वापर करता येईल. म्हणजे काय? मग नॉर्मली आपण म्हणतो एखादा व्यक्ती तुम्हाला चापट मारायला लागलाय तर तुम्ही त्याला
प्रतिहल्ला करताना पुन्हा चापट मारू शकता. तो काठी मारतोय तर तुम्ही काठीनं मारणार. जर समजा काठी नाही तर आजूबाजूला दगड आहे, दगडानं मारलं तरी चालेल, किंवा हातात तुमच्या दुसरं काय त्यानं मारलं तर चालेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराच्या संदर्भात आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे, खाजगीरित्या बचावाचा हक्क आहे. पण जर समजा तुमच्या समोर तुमच्या मित्राला, तुमच्या नातेवाईकाला कुणीतरी मारायला लागलंय, मग नॉर्मली तुमचं काय कायदेशीर कर्तव्य खरं नाही आहे, तुमचं कायदेशीर कर्तव्य नाही की तुम्ही त्याला वाचवलंच पाहिजे, किंवा ठीक आहे नातेवाईक मित्र सोडा, एक इमोशनल भाग आहे. एखादा तिरहित व्यक्ती आहे, काही ओळखीचं पण नाही, आणि त्या व्यक्तीला कोणीतरी लोक मारायला लागलेत, खरं तर ते तुमचं कायदेशीर कर्तव्य नाही. पण जर समजा तुम्ही त्या तिरहित व्यक्तीला, त्या थर्ड पर्सनला वाचवताना जे कोणी हल्ला करते त्यांच्यावर जरी प्रतिहल्ला केला तर कायदा म्हणतो ते तुमची कृती ही कायदेशीर कृती आहे, कायदेशीर कर्तव्य नाही. पण तुम्ही जर ते प्रतिहल्ला त्याला वाचवण्यासाठी तुम्ही मारणाऱ्यांनाच, हल्ला करणाऱ्या लोकांवर प्रतिहल्ला चढवला तर कायदा म्हणतो की तुमची कृती कायदेशीर कृती आहे, कलम 35 अंतर्गत. कारण तुम्हाला तुमच्या शरीराबरोबर इतर अन्य कोणाचाही संरक्षण करण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही कधी बघितलंय, ओळखीचं आहे, नातेवाईक आहे, मित्र आहे, काही गरज नाही, कोणीही असू द्या, अगदी भारतीय नसला तरी चालेल, परकीय असला तरी चालेल. मग आता प्रश्न याच्यामध्ये असा आहे की तो व्यक्ती, म्हणजे जी लोक, जर समजा अन्य कुणाला तरी कोणी मारतंय, म्हणजे तुम्ही रस्त्याने चाललाय आणि रस्त्याच्या बाजूला कोणीतरी कुणाला झोडपतंय, तुम्ही गेला, जी लोक मारतात त्यांनाच मारायला लागला, ती लोक म्हणू शकतात तुझा काय संबंध आहे, तुझा कोण लागतो हा, तर त्याला सांगायचं मला कलम BNSच्या कलम 35 हा अधिकार दिलेला आहे. येतं का लक्षात? पुढं मग आता हा अधिकार तुम्हाला तुमच्या मालमत्तेच्या बाबतीत पण आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मालमत्तेमध्ये काही चोरी होते, कुणीतरी फौजदारी पत्र अतिक्रमण करतंय, किंवा आगळीक आहे, कुणीतरी नुकसान करतंय, किंवा जबरी चोरी करते, रॉबरी करते, तर हे सगळे चोरी म्हणजे काय, जबरी चोरी म्हणजे काय, आगळीक म्हणजे काय, फौजदारी पत्र अतिक्रमण म्हणजे काय, हे मालमत्तेच्या संदर्भातले गुन्हे आहेत. तर त्या संकल्पना बऱ्याच मोठ्या आहेत, पण नॉर्मली चोरी, जबरी चोरी हे थोडं लक्षात राहू दे. तर मग थोडक्यात मालमत्तेच्या संदर्भात कुणीतरी गुन्हे करते, तर तुमची मालमत्ता वाचवण्यासाठी, तिचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रतिहल्ला करू शकता, समोरच्या व्यक्तीचा प्रतिहल्ला करू शकता, आणि प्रतिहल्ला करत तुम्ही तुमची मालमत्ता वाचवू शकता. मग जर समजा इतरच कुणातरी, तुम्ही रस्त्यावरून चाललाय आणि कुणीतरी दुसऱ्याचं घर फोडतंय, किंवा ऑफिस फोडतंय, ऑफिसला काचा आहेत, खळखटाक चालू आहे, तर तुम्ही ते वाचवू शकाल. अगदी सार्वजनिक बस आहे, ती कुणीतरी फोडायला लागलंय, त्याला वाचवू शकाल. एवढंच काय, एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचं स्वतःचं अस्तित्व आहे, ते मालकाच्या नावानं चालत नाही, ती स्वतःच्या नावानं चालते, आणि त्या कंपनीला कोणी जाळपोळ करतंय ते सुद्धा वाचवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. येतं का लक्षात? त्या कंपनीच्या मालमत्तेचं सुद्धा संरक्षण करण्याचा अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला असलेला खाजगीरित्या बचावाचा हक्क, आत्मसंरक्षणाचा अधिकार किती व्यापक आहे हे कोण सांगतंय? कलम 35 सांगते. आणि ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल आयोगानं सगळ्या काही गोष्टीवर प्रश्न विचारले. मग आता जे तुम्हाला म्हणलं होतं, तुम्हाला मालमत्तेचा, तुमच्या आणि इतरांच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. मग ती मालमत्ता कशी असू शकते? जंगम असू शकेल किंवा स्थावर असू शकेल. येतं जंगम म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येण्याजोगी, पैसा अडका, मोटरसायकल, 4 व्हीलर, आणि स्थावर मालमत्ता, घर, ऑफिस, ज्या काही न हलणाऱ्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्याच मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला तशा प्रकारचा अधिकार आहे. फक्त आता एक विषय याच्यामध्ये असा आहे की या कायद्यामध्ये सांगितलं ठीक आहे बाबा की तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे, आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे, पण या टॉपिकच्या कलम 37नं सांगितलं आहे आत्मसंरक्षणाच्या अधिकाराला काहीतरी अपवाद आहेत. म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार प्राप्त होत नसतो, तर मर्यादा किंवा निर्बंध आहेत. जसं मूलभूत हक्कावर मर्यादा निर्बंध आहेत, तसं हे आत्मसंरक्षणाच्या अधिकारावर सुद्धा काय मर्यादा किंवा निर्बंध आहेत. त्यामुळं बोलताना, सांगताना, लिहिताना, वाचताना तुम्हाला हे शब्द दिसतील. कलम 37 मधील निर्बंधांना अधीन राहून प्रत्येक व्यक्तीला पुढील बाबतीत बचावाचा हक्क असतो. कलम 35 म्हणत आहे शरीराचा व मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क,
आणि इथं म्हणतंय की कलम 37 मधील निर्बंधांना अधीन राहून प्रत्येक व्यक्तीला पुढील बाबतीत बचावाचा हक्क असतो. नॉर्मल आहे. मानवी शरीराला बाधक अपराधापासून स्वतःच्या शरीराचा आणि अन्य कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचा बचाव करण्याचा हक्क आहे. स्वतःच्या किंवा इतरांच्या मालमत्तेचा, मग ती जंगम असू शकेल किंवा स्थावर असू शकेल, तर पुढील अपराधापासून बचाव करण्याचा हक्क आहे. मग मालमत्तेच्या संदर्भातले अपराध, चोरी, जबरी चोरी, आगळीक, फौजदारी पत्र अतिक्रमण किंवा अशा अपराधांचे प्रयत्न आहेत. असा अपराधच व्हायला पाहिजे असं नाही. अशा अपराध करण्याचा कोणी प्रयत्न करतोय तरीसुद्धा तुम्हाला हा आत्मसंरक्षणाचा किंवा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क आहे. आता हे एक डॉक्ट्रिन आहे. हे डॉक्ट्रिन लक्षात राहू द्या. डॉक्ट्रिन ऑफ साल्वेज. म्हणजे हे तुम्हाला जो आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे तो कशाच्या आधारावर आहे? डॉक्ट्रिन ऑफ साल्वेज. सोपं पण आहे लक्षात ठेवायला. सेल्फ प्रिझर्वेशन ऑफ बॉडी अँड प्रॉपर्टी. सेल्फ प्रिझर्वेशन ऑफ बॉडी अँड प्रॉपर्टी, स्वतःच्या किंवा इतराच्या शरीराचे व मालमत्तेचे संरक्षण, हे कशाच्या आधारावर आहे? हे डॉक्ट्रिन ऑफ साल्वेज आहे. मग आता तुम्हाला सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. मग प्रत्येक व्यक्तीला म्हणजे काय, व्यक्ती म्हणजे काय, हे या कायद्याच्या BNS मधले कलम 226 सांगितले. व्यक्ती म्हणजे काय? मग व्यक्तीमध्ये एखादा नैसर्गिक व्यक्ती पण येईल आणि कायदेशीर व्यक्ती पण येईल. एखादी सोसायटी येईल किंवा एखादी कंपनी येईल, येतं का लक्षात? किंवा व्यक्तीमध्ये भारतीय नागरिक पण येईल, परकीय नागरिक पण येईल, किंवा व्यक्ती म्हणून परकीय व्यक्ती असू शकेल किंवा भारतीय व्यक्ती असू शकेल. येतं लक्षात? म्हणजे सर्व व्यक्तीला अधिकार आहे. अगदी परकीय व्यक्तीला सुद्धा अधिकार आहे आणि अगदी एखाद्या कंपनीला सुद्धा स्वतःच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. आता कंपनीला काही जीव नाही, पण कंपनीला मालमत्ता तर आहे. तिच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचा कंपनीला अधिकार आहे. पुढं आता याच्या संदर्भातले न्यायनिवाडे म्हणजे कलम 34 सांगितलं की आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे, सर्वसाधारण तत्व सांगितलं. कलम 35 तुम्हाला सांगितलं की तो आत्मसंरक्षणाचा अधिकार किती व्यापक आहे. आता त्या संदर्भातले काय, ह्या आत्मसंरक्षणाचा अधिकार नेमका कसा आहे हे सांगणारी काही तत्व आहेत का, हे सांगणारे काही स्टेटमेंट आहेत. पण हे मात्र परीक्षेला स्टेटमेंट विचारली जातात. जरी मूळ कायद्यामध्ये ही स्टेटमेंट नसली तरी ही स्टेटमेंट आयोग विचारतं. का? तर आत्तापर्यंत वेगवेगळ्या न्यायालयाने ती काही तत्त्व प्रस्थापित केलेली आहेत की जे कायद्यात नसतं, त्या कायद्याचा अर्थ लावताना काही तत्त्व न्यायालय प्रस्थापित करत असतं. तर ती तत्त्व महत्त्वाची आहेत, म्हणजे हेडिंग महत्त्वाचं नाही. जयदेव खटला 1963. तर मग हेडिंग लक्षात ठेवण्याची गरज नाही, आतली फक्त कंटेंट. आता इथं थोडं जयदेव खटल्यामध्ये काय सांगितलं आहे की न्यायालय म्हणते नागरिकांनी धीटपणा दाखवून स्वतःच्या जीवाचे व मालमत्तेचे संरक्षण करावे. नॉर्मल आहे. इथं काय वेगळं काय तत्त्व सांगायची गरज नाही, नॉर्मल गोष्ट सांगितली. आता पुढं काय बघा, पुढं असं सांगितलं की नॉर्मली बघा की जर समजा एक टोळकं आलं आणि तुम्हाला मारून गेलं, मग तुम्ही एकटाच होता, ऑफिसला चालला होता किंवा काही कामानिमित्त कुठं चालला होता किंवा कुठं अभ्यासाला चाललेला होता आणि ते टोळकं तुम्हाला मारून गेलं, तुम्ही एकटंच होता, तुम्ही गपचूप मार खाल्ला आणि त्यानंतर लगेच घरी गेला किंवा काम असेल तर ते काम करून घरी गेला. नातेवाईक, मित्रमंडळी, भावकीतली लोक बोलवली आणि 2-4 पैलवान, भावकीतली सगळी लोक घेऊन पुन्हा तुम्ही त्या टोळक्याला मारायला गेला. आता मात्र तो तुम्हाला अधिकार नाही. आत्मसंरक्षणाचा अधिकार कधी आहे हो? जेव्हा तुम्हाला हल्ल्याची वाजवी भीती आहे किंवा समोरचा व्यक्ती हल्ला करतोय त्यावेळी तुम्हाला प्रतिहल्ला करायचा अधिकार आहे. आता सगळं वातावरण शांत झालं आहे, ते मारून निघून गेलेले आहेत आणि आता परत तुम्ही म्हणताय की मला आता जाऊन त्यानं मारलंय ना, मला बदला घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आत्मसंरक्षणाचा अधिकार म्हणजे बदला नाही किंवा तुम्हाला या कायद्यानं शिक्षा देण्याचा अधिकार दिलेला नाही. कायदा म्हणतो किंवा प्रत्येक वेळेस तुमच्याजवळ पोलीस नाही आहे तर तर ज्यावेळी तुम्ही सरकारी प्राधिकाऱ्याचा तुम्ही संरक्षण मागू शकत नाही त्यावेळी तुम्ही तुमचं स्वतः संरक्षण केलं पाहिजे. येतं का लक्षात? कारण आपण म्हणतो की आपण हे लोककल्याणकारी राज्य आहे. पोलीस स्टेट असतं म्हणजे काय? पोलीस स्टेट असतं म्हणजे फक्त लोकांच्या संरक्षणाचा अधिकार आहे. आता आपल्याकडे वेलफेअर स्टेट आहे. वेलफेअर स्टेट म्हणजे लोककल्याणकारी राज्य आहे. म्हणजे तुमच्या तुमचं संरक्षण पण सरकार करणार आहे
आणि तुमचं लोककल्याणाच्या पण काही योजना आणणार आहे. मग आता संरक्षण करत असताना प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक वेळी जर संरक्षण करायचं म्हणलं तर प्रत्येक व्यक्तीला एक एक पोलीस द्यावं लागेल. येतं लक्षात? प्रत्येक व्यक्तीला एक एक पोलीस द्यावं लागेल. तर चांगली गोष्ट ही आहे की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आयोगाच्या माध्यमातून जागा भरल्या जातील, ती एक चांगली गोष्ट आहे. पण गमतीचा भाग सोडा, पण एवढं तर आपण करू शकत नाही, प्रत्येक व्यक्तीला संरक्षण देऊ शकत नाही. तर कायदा म्हणतो मग प्रत्येक व्यक्तीला संरक्षण राज्यसंस्था देऊ शकत नाही, तर त्यावेळेस जो व्यक्ती तुमच्या बाबतीत हल्ला करतोय तर तुम्ही प्रतिहल्ला करा. तुम्हाला धैर्यानं तुम्ही तुमचा प्रतिहल्ला करा. पण जर ती तुम्हाला मारून गेलेत तर आता तुम्हाला अधिकार संपला, भीती संपली, हल्ल्याची भीती संपली की ते मारून निघून गेलेत, भीती संपली ना, आता आत्मसंरक्षणाचा अधिकार संपला. मग फार फार तर तुम्ही काय करू शकाल? पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करू शकाल. येतं का लक्षात? किंवा मला मारलंय म्हणून मी त्याला शिक्षा देतो, शिक्षा देण्याचा पण अधिकार तुम्हाला नाही. येतं का लक्षात? म्हणजे तुम्हाला हा अधिकार कधी आहे? समोरचा व्यक्ती हल्ला करण्याच्या बेतात आहे, तुम्हाला त्याची वाजवी भीती धास्ती आहे, त्यावेळी तुम्हाला अधिकार आहे. मग प्रत्यक्षात त्यांना हल्ला करायची पण गरज नाही, तुम्हाला वाटतंय हा हल्ला करणार आहे. जर समजा थांब तुझ्या म्हणला आणि काही शिवीगाळ केली, आजूबाजूला दगड घ्यायला लागलाय, काठी घ्यायला लागलाय, तेवढ्यात तुम्ही जाऊन त्याला पकडून हाणू शकता किंवा किमान पकडून तरी धरू शकता. येतं का लक्षात? किंवा तो तुम्हाला चापटा मारायला लागला, तुम्ही पण चापटा मारू शकता. तो काठीनं मारतोय, तुम्ही काठीनं मारू शकाल. येतं का लक्षात? पण तो चापट मारतोय आणि तुम्ही शूटच करताय, तुम्ही त्याला ठार मारताय, तो चापट मारतोय आणि तुम्ही त्याला ठार मारताय, हे मात्र नाही. हल्ला आणि प्रतिहल्ला हा प्रमाणात असावा. फार तर तो काठीनं मारतोय, तुम्ही दगडानं मारा, तो चापट मारतोय तर काठीनं मारा, तशासारखं काहीतरी जे काही साधन तुमच्याकडे उपलब्ध आहे तसं. पण समोरचा व्यक्ती काठी किंवा चापट मारतोय आणि तुम्ही डायरेक्ट त्याला गोळीच मारताय, असं चालणार नाही. तर मग आत्मसंरक्षणाचा अधिकार हा प्रतिकात्मक स्वरूपाचा आहे, तो शिक्षा देण्याच्या हेतूनं किंवा बदला घेण्याच्या हेतूनं नाही. तर हे पॉईंट परीक्षेदृष्टीनं महत्त्वाचे आहेत. मनोहर सिंग आणि इतर विरुद्ध मध्य प्रदेश या खटल्यामध्ये काय सांगितलं? आत्मसंरक्षणाचा अधिकार हा प्रतिकात्मक असतो, मात्र तो शिक्षा देण्याच्या हेतूनं किंवा बदला घेण्याच्या हेतूनं नसतो. जेव्हा धोका होण्याची भीती संपते किंवा भीती नसते तेव्हा बचावाचा हक्कच उपलब्ध होत नाही. पुढं आता तात्काळ भीती महत्त्वाची. जर तो म्हणला जर परत तू दिसला तर तुझं पायच काढतो बघ, किंवा थांब तुला जरा 1-2 दिवसात बघतो, जरा माझं काम होऊ दे, मी थोडं गडबडीत आहे, तुला बघतो, धमकावलं. तुम्हाला वाटतंय की आता तो भविष्यात मारणार आहे, त्यापेक्षा मी आत्ताच मारून घेतो, असं चालणार नाही. तात्काळ भीती पाहिजे. तात्काळ भीती असेल तर तुम्हाला हल्ला आहे, तुम्हाला तो प्रतिहल्ला करण्याचा अधिकार आहे. किंवा हे काय आत्मसंरक्षणाचा अधिकार हा काय भाकितावर किंवा अफवेवर अवलंबून नाही, किंवा भाकितावर किंवा अफवेवर आधारित नाही. म्हणजे उदाहरणार्थ काय, समजा बी हा व्यक्ती झेड ह्या व्यक्तीला विचारणा करतोय की बाबा तू ए व्यक्तीला मारण्याची सुपारी घेतो का? बी व्यक्ती झेड व्यक्तीला जर समजा विचारणा करतोय की तू ह्या ए व्यक्तीला, बी व्यक्ती झेड व्यक्तीला विचारतोय की ए व्यक्तीला ठार मारण्याची तू सुपारी घेतो का? झेड म्हणतो की नाही बाबा, नाही घेत मी, बरोबर, माझ्याकडे बरेच काम आहेत किंवा बऱ्याच सुपारी आहेत किंवा अन्य काही कारण सांगा, तो नाकारतो. आणि सहज झेड ए भेटल्यानंतर म्हणतो की तुझ्या जीवाला धोका आहे बरं का, बीनं तुला मारण्यासाठी मला विचारलं होतं. आता हे भाकीत असू शकतं, अफवा असू शकतं किंवा खरं पण असू शकतं. पण तात्काळ भीती आहे काय याला? नाही. मग लगेच तो काय करू शकतो? जाऊन पोलीस स्टेशनला सांगू शकतो किंवा अशा पद्धतीनं त्यानं कोणाला तरी सुपारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्ही बघा, असं जाऊन पोलीस स्टेशनला सांगू शकतो. मग हे असं करू शकत नाही, बी कुणाला तरी शोधायला लागलाय मारायला म्हणून, आणि मग बी व्यक्ती सुपारी देण्यापूर्वीच ए व्यक्तीनं बी व्यक्तीला ठार मारलं किंवा एनं कुणाला तरी सुपारी देऊन बीला ठार मारलं, तर हा आत्मसंरक्षणाचा अधिकार नाही. किंवा एला असं कळलं कुणाकडून तर की बी एला एला कुणाकडून तर कळलं, एला कोणतरी सांगत आलं अरे ते बी तुला मारेल बरं का, कारण काही 1-2 लोकांजवळ म्हणला होता तर ते तुला मारहाण करेल. ए व्यक्ती बीच्या घरी जातून डायरेक्ट बीला हा मारहाण करतो. हा आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे का? नाही.
आत्मसंरक्षणाचा अधिकार हा भाकीत आणि अफवेवर आधारित नाही, तर याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. आणि तसे प्रश्न आयोगाने विचारलेत जे मूळ कायद्यात नाहीत, मात्र जे काही स्टेटमेंट आहेत वेगवेगळ्या न्यायालयानं न्याय निर्णयाद्वारे दिलेले आहेत, तर त्याच्यावर मात्र प्रश्न आयोग विचारतो. ते हेडिंग महत्त्वाचं नाही, आतला कंटेंट महत्त्वाचा आहे. तात्काळ भीती गरजेची, केवळ शब्द नव्हे. तात्काळ भीती गरजेची असते, केवळ शब्द गरजेचे नसतात. येतं का लक्षात? थांब तुला मी बघूनच घेतो असं नाही चालणार. येतं लक्षात? त्या अनुषंगानं काहीतरी त्यानं त्या शब्दाच्या पाठीमागून काही हावभाव पण पाहिजेत, काहीतरी तसे तुम्हाला भीती धास्ती वाजवी पाहिजे. आत्मसंरक्षणाचा अधिकार हा भाकीत व अफवेवर आधारित नसतो. येतं लक्षात? पुढं आता आत्मसंरक्षणाचा अधिकार हा जर समजा दोन गट आहेत, समजा दोन डाकूंच्या टोळे आहेत आणि पूर्वनियोजित ठरवतात आणि एकमेकावर हल्ला चढवतात. आता पैकी एखादी टोळी म्हणेल का आम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार होता? नाही. कारण पूर्वनियोजित तयारी करून जर समजा ह्या टोळ्यांनी एकमेकाच्या विरोधात हल्ले केलेले आहेत तर ह्यांना आत्मसंरक्षणाचा अधिकार प्राप्त नसतो. ओंकारनाथ सिंग विरुद्ध उत्तर प्रदेशमध्ये सांगितलंय, पूर्वनियोजित तयारी करून दोन गट परस्परावर हल्ला करतात, अशा वेळी आत्मसंरक्षणाचा अधिकार प्राप्त नसतो. आता पुढं आता प्रश्न असा आहे की जो व्यक्ती हल्ला करतो त्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार नसतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, समजा ए व्यक्तीनं बी व्यक्तीवर हल्ला केला. कुणी पहिल्यांदा हल्ला केला? पहिल्यांदा ए व्यक्तीनं हल्ला केला. येतं का लक्षात? पहिल्यांदा ए व्यक्तीनं हल्ला केला. ए व्यक्ती बीवर हल्ला करतोय, मग बी हा आत्मसंरक्षणाचा स्वतःचं आत्मसंरक्षण करण्यासाठी पुन्हा ए व्यक्तीवर हल्ला करतो. एनं बीवर हल्ला केला म्हणून आत्मसंरक्षणार्थ बी हा एवर प्रतिहल्ला करतोय आणि आता ए म्हणायला लागला की आता त्यानं मला मारल्यामुळं पुन्हा मला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे, असं चक्र नसतं. ज्यानं सुरुवात केली त्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार नसतो. बरोबर आहे? तर उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध रामस्वरूप किंवा किशन खटला ह्या दोन खटल्यामध्ये एकसारखा निर्णय दिलेला आहे. फॅक्ट वेगवेगळे आहेत, त्याच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, म्हणजे ते केसेस वेगवेगळे आहेत, पण निर्णय एकसारखा आहे. उद्देशपूर्वक आक्रमण करणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच हल्लेखोराला आत्मसंरक्षणाचा अधिकार उपलब्ध नसतो. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स नॉट अवेलेबल टू द अग्रेसर व्यक्तीला, हल्लेखोराला हा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स किंवा बचावाचा हक्क उपलब्ध नसतो. आता हे एक स्टेटमेंट बघा, हे एक थोडं परीक्षक विचारू शकेल. आत्मसंरक्षणाविरुद्ध पुन्हा आत्मसंरक्षणाचा अधिकार नसतो. कसं शब्द आहे बघा, आत्मसंरक्षणाविरुद्ध पुन्हा आत्मसंरक्षणाचा अधिकार उपलब्ध नसतो. हे स्टेटमेंट लक्षात राहू द्या. आणि तुम्हाला सांगितलं की IPC मध्ये अशा काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत की तिथं आयोगाला प्रश्न विचारायचा खूप मोठा स्कोप आहे. त्यामुळे जिथं खूप मोठा स्कोप आहे तिथं आणखी प्रॉपर वेळ देऊन आपण त्याच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतोय. पण मग काही गोष्टी याच्यामध्ये अशा आहेत की पुढे गेल्यानंतर काही प्रकरणं अशी आहेत की अगदी सरळ आहे, हेडिंग आहे शिक्षा आहे, हेडिंग आहे शिक्षा आहे. तिथं आपल्याला काही स्कोपच नाही किंवा आयोगाला विचारण्याचा पण काही स्कोप नाही. आता नॉर्मली काय असतं बघा, नॉर्मली आपण बघतो टू व्हीलर आणि समजा मोटरसायकल आणि सायकलवाली टक्कर झाली, आपण कुणाला धरतो? मोटरसायकलवाल्याला धरतो. मोटरसायकल आणि कार यांच्यामध्ये जर काय ॲक्सिडेंट झाला तर आपण म्हणतो कारवालीची चूक आहे. कारवाला आणि ट्रकवालाचा ॲक्सिडेंट झाला तर आपण म्हणतो ट्रकवालीची चूक आहे. तर तसा प्रकार आहे. आता कायदा म्हणतो ए व्यक्तीच्या हातात शस्त्र आहे, ए व्यक्तीच्या हातामध्ये शस्त्र आहे, तर मग ए व्यक्तीला आत्मसंरक्षणाचा अधिकार नाही. बी व्यक्तीच्या हातात शस्त्र नाही, ए व्यक्तीच्या हातात शस्त्र आहे, तर ए व्यक्तीला आत्मसंरक्षणाचा अधिकार नाही. पुन्हा जखम कोणाला झाली? बी व्यक्तीला जखम झाली, तर ज्याला जखम झाली त्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. येतं का लक्षात? थोडं न्यायालयानं अशा पद्धतीचे काय निर्णय दिलेले आहेत. रामपत विरुद्ध हरियाणा राज्य असेल किंवा दिनेश सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश असेल किंवा जयप्रकाश विरुद्ध हरियाणा असेल, हे वेगवेगळ्या खटल्यामध्ये न्यायालयाने सांगितले एकसारखे स्टेटमेंट आहेत म्हणून मी एकत्र करून घेतले. आणि अर्थात जी लोक न्यायाधीशाची परीक्षा देतात, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास JMFCच्या परीक्षा देतात, तर त्यांच्या दृष्टीने हे हेडिंग महत्त्वाचे आहेत. तुमच्या दृष्टीने हे हेडिंग महत्त्वाचे नाहीत. तर मी न्यायाधीशाच्या परीक्षेला शिकवताना त्यांच्या बॅचेसमध्ये
याच्या अनुषंगाने मी काय फॅक्ट पण प्रॉपर सांगतो की इथं काय घडलं होतं, तिथं काय घडलं होतं, पण तुम्हाला फक्त ह्या फॅक्टच महत्त्वाचे आहेत. येतं लक्षात? तुम्हाला हे हेडिंग महत्त्वाचे नाहीत. म्हणजे पुन्हा हे हेडिंग पाठ करत बसू नका. मी पुन्हा सांगितले जे गरजेचं आहे तिथं मी सांगतोय. घटनास्थळी 2 व्यक्तीपैकी ज्या व्यक्तीकडे शस्त्र आहे त्या व्यक्तीला आत्मसंरक्षणाचा अधिकार नसतो. ज्याच्याकडे शस्त्र आहे त्याला अधिकार नाही. जखम कोणाला झाली, शस्त्र कोणाकडे होतं यावरून हल्लेखोर ठरवलं जातं. बरोबर आहे? ज्याला जखम झाली त्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे, ज्याच्याकडे शस्त्र आहे तो हल्लेखोर आहे. आता जर समजा बी व्यक्तीकडे शस्त्रच नाही आणि ए व्यक्तीकडे शस्त्र आहे आणि बी व्यक्तीकडे शस्त्र नाही आणि ए व्यक्ती म्हणतोय की बी कडून मला वाजवी धास्ते, तो मला ठार मारेल किंवा मला जबर दुखापत करेल म्हणून मी त्याला ठार मारलं. अरे बी कडे कुठलं शस्त्रच नाही. येतं का लक्षात? म्हणजे ज्या व्यक्तीकडे शस्त्र नाही त्याच्याकडून तुम्हाला मृत्यूची किंवा खुनी हल्ल्याची, जबर दुखापतीच्या हल्ल्याची तुम्हाला वाजवी भीती असायचं कारणच नाही. येतं का लक्षात? ज्या व्यक्तीजवळ शस्त्र नसते त्या व्यक्तीकडून मृत्यू किंवा गंभीर दुखापतीची वाजवी भीती आहे या कारणास्तव आत्मसंरक्षणात तुम्हाला अधिकार उपलब्ध होणार नाही. पुढं आता प्रश्न याच्यामध्ये असा आहे, आता म्हणून तर तुम्हाला यापूर्वी म्हणलं होतं की एखादा वकील आपल्या आशिलाला, आपल्या क्लायंटला वाचवण्यासाठी बहुतांश वेळा ह्या आत्मसंरक्षणाच्या अधिकाराचा जो टॉपिक आहे, इथल्या ज्या तरतुदी आहेत याचा वापर करताना दिसतो. एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठार मारतोय आणि तो काय बचाव करतो, तो मला मारणार होता इतक्यात मी त्याला मारलं. आता मित्रांनो बऱ्याच वेळा म्हणजे मी हे उदाहरण देतो, रुस्तम पिक्चरमध्ये पण तसा प्रकार आहे. तो मारणार इतक्यात मी त्याला मारलं किंवा अशा काय प्रकारचे आर्ग्युमेंट केले जातात. आता खरं तर न्यायाधीश काय ती घटना फार महत्त्वाची असते, त्या घटनेचा प्रसंग फार महत्त्वाचा असतो. खरंच तो व्यक्ती फक्त त्याच्या हातात रिव्हॉल्वर होतं, तो खरंच ट्रिगर दाबणार होता का, त्याच्या हातात तलवार होती, तो खरंच हल्ला करणार होता का, प्रत्येक परिस्थिती वेगळी, प्रत्येक केस वेगळी. म्हणून तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत खुनी हल्ल्याची वाजवी भीती होते का किंवा तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये आत्मसंरक्षणाचा अधिकार होता का, तर ती परिस्थिती ठरवेल. प्रत्येक केस वेगळी. त्याला आपण म्हणतो हा तथ्यविषयक प्रश्न आहे. प्रत्येक तथ्य वेगळं आहे, प्रत्येक फॅक्ट वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्याला आपण म्हणतो हा तथ्यविषयक प्रश्न आहे. ह्याचं काय निश्चित कुठलं सूत्र नाही. ज्या पद्धतीनं घटना घडली ती गोष्ट ऐकून त्याच्या अनुषंगाने पुरावे न्यायालयासमोर मांडून तुम्हाला सांगता येईल की मला आत्मसंरक्षणाचा अधिकार होता का नाही. कारण आत्मसंरक्षणाचा अधिकार होता हे जर तुम्ही सिद्ध नाही करू शकला तर तुम्हाला शिक्षा होणार आहे. समोरच्या व्यक्तीला तुम्ही ठार केले, नाहीतर मग तुम्हाला पुन्हा शिक्षा होणार आहे. जर तुम्ही हे सिद्ध करू शकला की हो मला तिथं आत्मसंरक्षणाचा अधिकार होता आणि मी माझ्या आत्मसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत त्याला ठार मारले, हे जर तुम्ही सिद्ध केला तर तुम्हाला शिक्षाच होणार नाही, तुम्हाला पूर्णपणे माफी आहे. येतं लक्षात? त्यामुळं बरन सिंग खटला किंवा उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध गजोई सिंग या खटल्यामध्ये सांगितलं की पुढील बाबी तथ्यविषयक प्रश्न असून ते त्या तथ्यावर व परिस्थितीवर अवलंबून असतात. त्या संदर्भात कोणतेही निश्चित सूत्र नसते. त्या संदर्भात कुठलंही निश्चित सूत्र नाही कायद्यामध्ये, तसं सांगता पण येत नाही. म्हणून तर न्यायाधीश आहेत. सगळं जर कायद्याला सांगता आलं असतं तर वकील न्यायाधीशाची गरज पडली नसती. घटनेच्या प्रसंगी आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरणे योग्य होतं का योग्य नव्हतं ही परिस्थिती ठरवेल. किंवा मृत्यूची किंवा गंभीर जखमी होण्याची वाजवी तुम्हाला भीती होती का नव्हती ही परिस्थिती ठरवेल. बऱ्याच वेळा असं होतं, समोरचा व्यक्ती त्याच्या हातात रिव्हॉल्वर आहे, त्यानं रोखलंय रिव्हॉल्वर, पण तो म्हणला की जर बघ परत जर असा काय प्रकार करशील तर ट्रिगर दाबेल, पुन्हा मी फक्त तुला रिव्हॉल्वर दाखवणार नाही, मी प्रत्यक्षात ट्रिगर दाबणार आणि जीव घेणार. मग आता हे न्यायाधीशाला कसं कळणार त्यावेळेस ज्याला ठार मारलं तो काय म्हणला होता. म्हणजे तुम्ही आत्मसंरक्षणाचा अधिकारात तुम्ही म्हणताय, तो म्हणतोय की बघ आता मी रिव्हॉल्वर दाखवतोय, नाहीतर मग यानंतर मला ह्या रिव्हॉल्वरचा वापर करावा लागेल, परत जर असा प्रकार घडला तर मला ह्या रिव्हॉल्वरचा वापर करावा लागेल. याचा अर्थ काय, तो आता नाही मारणार. तेवढ्यात तुम्ही काय केलं, तुमच्याकडची रिव्हॉल्वर काढली किंवा तलवारीनं त्याला जीवच मारला. आता न्यायाधीश काय बघायला आला का जागेवर तो काय म्हणला होता, तो आत्ता मारणार होता का नंतर मारणार होता. तुम्ही मात्र म्हणता की तो ट्रिगर दाबणार इतक्यात मी त्याला ठार मारलं. मग तोच प्रश्न आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं न्यायालयासमोर पुरावे येणार आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार होता का नाही, तो वापरणं योग्य होतं का नाही, तुम्हाला त्या जबर दुखापत किंवा मृत्यूची
वाजवी भीती होती का ही परिस्थिती ठरवत असते. येतं का लक्षात? ही परिस्थिती ठरवत असते. त्यामुळं मग हा तथ्यविषयक प्रश्न आहे. तर ही स्टेटमेंट परीक्षा दृष्टीनं महत्त्वाची आहेत. आता अर्थात नेहमीप्रमाणे आपण म्हणतोय की प्रकरण 3 म्हणतंय सर्वसाधारण अपवाद, आणि सर्वसाधारण अपवादामध्ये जर तुमचं कृत्य मोडलं, या चौकटीत जर तुमचं कृत्य असेल तर तुम्हाला शिक्षा होणार नाही. पण तुम्ही अपवादांतर्गत येता हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. जर समजा एवर आरोप आहे की त्यानं बी ह्या व्यक्तीला ठार मारलंय आणि ए व्यक्ती म्हणतोय की मला आत्मसंरक्षणाचा अधिकार होता आणि मी आत्मसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत बी व्यक्तीला ठार केलंय, तर कायदा म्हणतो तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार होता हे सिद्ध करा, तर तुम्हाला बेनिफिट देता येईल. म्हणजे कुणी सिद्ध करायचं आहे? तर जो म्हणतोय त्यानं सिद्ध करायचं, जो अपवादामध्ये मोडतोय म्हणतोय त्यानं सिद्ध करायचं आहे. तर खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर आहे, असं सुब्रमण्य विरुद्ध तामिळनाडू या खटल्यामध्ये सांगितलं. आता स्पष्टपणे तुम्हाला ह्या कलमामध्ये तसं दिसत नाही की आरोपीनं सिद्ध करायचं आहे, पण अर्थात हे तत्व आहे, हे न्यायालयानं प्रस्थापित केलेलं तत्व आहे आणि हे खरं तर प्रकरण 3ला सगळीकडेच लागू होतं आहे, बरोबर आहे. पण इथं आपल्याला वाचताना नाही लक्षात आलं तर कळणार नाही, त्यामुळे ही स्टेटमेंट परीक्षा दृष्टीनं महत्त्वाची आहे. पुढं आता प्रश्न याच्यामध्ये असा आहे, आता बघा थोडंसं मला जास्त सांगावं लागतं आहे कारण सुरुवातीची लेक्चर आहे. पुढं गेल्यानंतर मला एवढं सांगण्याची गरज नाही, कारण आता छोट्या मोठ्या गोष्टी, कारण हा मदर लॉ आहे, मोठा कायदा आहे आणि खूप कन्सेप्च्युअल आहे, त्यामुळे जिथं गरज आहे तो इन बिटवीन लाईन तुम्हाला कळण्यासाठी मला थोडं बोलावं लागतं. आता बघा मी एक फौजदारी तत्व काय आहे सांगतो तुम्हाला. जर समजा ए आणि बी, समजा एवर आरोप आहे की ह्या बीचा खून केलाय एनं बीचा खून केलाय असा एवर आरोप आहे. हे कोण म्हणतंय? हा जे तक्रारदार आहे किंवा याला आपण म्हणतो जो पीडित आहे त्याच्या बाजूने जे कोणी बोलत असतं त्याला आपण म्हणतो अभियोग पक्ष, प्रॉसिक्युशन पार्टी, प्रॉसिक्युशन किंवा अभियोग पक्ष आहे. ज्याचा खून झालाय ती बाजू असते अभियोग पक्ष. तर अभियोग पक्ष म्हणतंय की ए व्यक्तीनं खून केलंय. फौजदारी कायदा म्हणतो तुम्ही म्हणताय ना ए व्यक्तीनं खून केलाय, तुम्ही सिद्ध करायचं ए व्यक्तीनं खून केलाय. ते फक्त तात्पुरतं सिद्ध नाही करायचं, वरवरचं सिद्ध नाही करायचं, खोलवर जाऊन सिद्ध करायचं, तुम्ही शंकेच्या पलीकडे जाऊन सिद्ध करायचं. हे जे सिद्ध करायचं आहे ते कसं सिद्ध करायचं आहे? शंकेच्या पलीकडे जाऊन सिद्ध करायचं आहे, शंकेच्या पलीकडे जाऊन सिद्ध करायचं. ह्या सगळ्या गोष्टी पुरावा कायद्यामध्ये आपल्याला आहेत. तुम्हाला शंकेच्या पलीकडे जाऊन सिद्ध करायचं आहे म्हणजे काय? तुम्ही एवढे काही पुरावे, या बी या अभियोग पक्षाची बाजू आहे यांनी एवढे पुरावे न्यायालयासमोर सादर करायचे आहेत की न्यायालयाच्या मनामध्ये अजिबात शंका नसली पाहिजे की ए व्यक्ती खरंच निष्पाप तर नाही ना, हे न्यायालयाच्या मनामध्ये शंका राहिली नाही पाहिजे. किंवा ते पुरावे अगदी शहाण्या व्यक्तीकडे जरी दिले असते तर तो सुद्धा म्हणला असता एवढ्या पुराव्याच्या आधारे हे 100% शंकेच्या पलीकडं एक गुन्हेगार आहे. एवढं खोलवर जाऊन बियॉन्ड रिजनेबल डाऊट शंकेच्या पलीकडं कुणाला सिद्ध करत असतं? कुणाला लागत असतं? अभियोग पक्षाला. आणि जर ए म्हणतोय मला आत्मसंरक्षणाचा अधिकार होता तर त्याला तेवढ्या लेवलवर जाऊन सिद्ध करायची गरज नसते. साधारणपणे तुम्ही पुरावे ठेवले, तुम्ही दाखवून दिलं की मला आत्मसंरक्षणाचा अधिकार होता, त्याच्यावर सुद्धा सिद्ध होतं. तुम्ही एवढं ह्या अभियोग पक्षाला ते गुन्हा सिद्ध करताना जेवढं खटाटोप करावं लागतो एवढा एला आत्मसंरक्षणाच्या अधिकारासाठी एवढं सिद्ध करायची एवढी गरज नसते, खोलवर पुरावा लागत नाही. एवढंच काय पुढे जाऊन आपण सांगणार आहे की जरी ए व्यक्तीनं जरी समजा आत्मसंरक्षणाचा अधिकार होता हे नाही दाखवलं मात्र पुराव्यातनं दिसतंय तर न्यायालय तुम्ही न म्हणता सुद्धा न्यायालय ते रेकॉर्डला घेऊ शकेल, हो मला दिसतंय ह्या सगळ्या गोष्टीवरनं ए व्यक्तीला आत्मसंरक्षणाचा अधिकार होता. कदाचित ए व्यक्तीला माहीत नाही त्याला अधिकार होता, पण न्यायालयाला पुराव्याच्या माध्यमातून दिसतंय तर न्यायालयसुद्धा गृहीत धरू शकेल की हो ह्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार होता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार होता हे खोलवर जाऊन सिद्ध करायची गरज नाही. योगेंद्र मोरारजी खटला किंवा मोहम्मद रमजानी विरुद्ध दिल्ली सरकार, इथं काय सांगितलंय? खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सिद्ध करताना खोलवर पुरावा द्यावा लागत नाही, केवळ पुरावा पाहून आरोपीला तशी शक्यता होती हे दाखवणं पुरेसं असतं.
त्याला म्हणतात प्रिपॉन्डरनेस ऑफ प्रोबॅबिलिटीज. प्रिपॉन्डरनेस ऑफ प्रोबॅबिलिटी. तर हे जे तत्व आहे, तर हे तत्व म्हणजे काय, तुम्हाला खोलवर जाऊन पुरावा द्यायची गरज नाही. खोलवर जाऊन पुरावा द्यायची गरज नाही. वरवरच्या गोष्टीवरनं सुद्धा न्यायालयाला लक्षात येऊ शकतं. पुढं आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आरोपीनं जरी आत्मसंरक्षण अधिकार दाखवून दिला नाही तरी सुद्धा पुरावा पाहून त्याला तसा अधिकार होता हे न्यायालयाला गृहीत धरता येतं. कुठं सांगितलंय? किशनलाल खटला, मुंशीराम विरुद्ध दिल्ली प्रशासन किंवा रजनीकांत खटला. आपला रजनीकांत नव्हे, हे वेगळे आहेत. पुढं फक्त जाता जाता असाही प्रकार होऊ नये. न्यायालयाला वाटलं का दिला आत्मसंरक्षण अधिकार, न्यायालयाला वाटलं का दिला आत्मसंरक्षण अधिकार, त्या व्यक्तीनं पण आत्मसंरक्षण अधिकार मागितला नाही किंवा तसा दाखवला नाही, पुराव्यात तसं दिसत नाही, पण न्यायालय केवळ तर्काच्या आधारावर किंवा काही कल्पनेवर आत्मसंरक्षणाचा अधिकार होता असं मानू शकत नाही. गुजरात राज्य विरुद्ध बाई फातिमा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय आत्मसंरक्षणाचा अधिकार आरोपीने दाखवला नाही किंवा पुराव्यात तसा दिसला नाही, केवळ तर्कावर किंवा कल्पनेवर तसा अधिकार आरोपीला होता असा अनुमान न्यायालयाला काढता येणार नाही.